येरमाळा ग्रामपंचायतचा नाकर्तेपणा। सिद्धार्थनगर सांडपाणी व्यवस्थापनासाठी जेसीबी उपलब्ध करू शकले नाहीत। अतिवृष्टीमुळे पाणी पुन्हा घरात। आमदार कैलास पाटील यांना ध्वनी भ्रमणवरून संपर्क साधले असता 2 जेसीबी बोलावून सांडपाणी व्यवस्थापनाची तात्पुरती मदत। स्वतः सिद्धार्थनगर येरमाळा येथे भेट देऊन 1 तास पूर्ण परिस्थितीची पाहणी। या ठिकाणी हे कुटुंब घरात पाणी शिरल्यामुळे आपलं घर सोडून निवाऱ्याचं ठिकाण हुडकण्यासाठी जात आहेत। मागील 48 तास झालेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा सिद्धार्थनगर येरमाळा या ठिकाणी पुन्हा एक वेळेस पूर्ण दलित वस्ती पाण्यामध्ये जात असताना आपण पाहत आहोत। हे सर्व पाणी सर्व दूर घरामध्ये घुसलेलं आहे। एक समोरील अवस्था पूर्ण घरामध्ये पाणी, संपूर्ण घरात पाणी। या अवस्थेमध्ये या समाजाला सापत्नकपणाची वागणूक कायमच। या ठिकाणी ग्रामपंचायतचे कुठलीही व्यक्ती येण्यास तयार नाही, हजर नाही। खंडे साहेब ग्रामसेवक आहेत, त्यांना फोन केल्यानंतर ते फोन उचलायला तयार नाहीत। अशी असणारी ही सिद्धार्थनगरची दयनीय अवस्था येरमाळा ग्रामपंचायत यांचं सुंदररित्या कामाची अंमलबजावणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। घरात पाणी का पाण्यात घर, ही अवस्था। या ठिकाणी सरपंच किंवा अन्य कुठलाही सदस्य हजर नाही। यापेक्षा दयनीय आणि वाईट अवस्था काय असू शकते? अगर काय पाण्याचं नियोजन करावं, अगर जेवण आम्हाला पाठवावं। कुणाला मागायचं जेवण? कोणाला जेवण मागायचं? कुणाला मागावं? तुम्ही सांगायचं आता कोणाला मागायचं ते। बरोबर। आपल्याला बी सांगितलं होतं, ती म्हणला जेवण करून झाले म्हणला। आता दुसरी एक सांगितलेली आपण तात्याची मलकापूरची, ती मलकापूरची अर्ध करीत 2 जेसीबी लावून आता एवढं काढून दिलं की पाणी निघतं दादा। कळंब तालुक्याचे आमदार कैलासदादा पाटील यांनी स्वतः 2 जेसीबी या ठिकाणी बोलावून या ठिकाणी युद्ध पातळीवर काम चालू आहे। सांडपाणी व्यवस्थापनाचं या ठिकाणी कुठलंही काम ग्रामपंचायतने केलेलं नव्हतं। या ठिकाणी सन्माननीय कैलासदादा पाटील यांनी 2 जेसीबी बोलावून या ठिकाणी काम चालू केलेलं आहे। येरमाळा ग्रामपंचायतला कुठलीही जेसीबी उपलब्ध झाली नाही, हे मात्र या दलित वस्तीचं दुर्दैव समजावं लागेल। या ठिकाणी मलकापूरून आलेले सुंदर बापू लोमटे अक्षरशः नळीमध्ये घुसून या ठिकाणी घाण पाणी काढून पाणी आणि व्यवस्थापन करत आहे सन्माननीय कैलासदादा पाटील यांचे सच्चे आणि निकटतम कार्यकर्ते। इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें।